हे काँग्रेसवाले फक्त खोटं बोलतात. मी खास करून आपल्याला या ठिकाणी सांगायला आलेलो आहे. आणि एक लक्षात घ्या, कर्नाटकामध्ये असंच बोलले, निवडणुकीच्या अगोदर म्हणते की आम्हाला 3,000 रुपये आम्ही तुम्हाला देतो. सत्ता आली, 1 महिना फक्त 3,000 रुपये दिले आणि योजना बंद करून टाकली. तुम्ही बघा, माहिती घ्या. आणि या उलट आमचा मित्र पक्ष भारतीय जनता पक्षाचं मध्य प्रदेशमध्ये सरकार आहे. आज 22 महिने योजना सुरू आहे, 22 महिने. आणि म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सामाजिक कार्याची शिकवण दिलेली आहे, गोरगरिबासाठी लढण्याचं शिकवलेलं आहे. आज अशा पद्धतीनं आपलं सरकार काम करतंय. या ठिकाणी IT पार्क आपल्याला आणायचं आहे. मुलांसाठी आपली मुलं शिकतात, मग पुण्याला जातात, मुंबईला जातात. आई वडिलांनी मोठं करायचं, शिकवायचं. इथं आई वडील असतात वयस्कर, यांना सोडून ही मुलं जातात बाहेर. आई वडिलांच्या आजारपणाला कोण इथं बघायला तयार नाही. या ठिकाणी आपल्या नागरिकांना योग्य चांगल्या पद्धतीनं जीवन जगता आलं पाहिजे, यासाठी IT पार्क देखील आपण या ठिकाणी मंजूर करणार आहे. खरं म्हणजे या ठिकाणी मत हे तुमचं नेहमीच धनुष्यबाणाला आहे. धनुष्यबाणाला मत द्या म्हणून मला सांगायची गरज नाही. आपला हा भाग कायमपणे माझ्या पाठीशी राहिलेला आहे, शिवसेनेच्या पाठीशी राहिलेला आहे. असाच आशीर्वाद तुम्हा सर्वांचा, थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहून दे. आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये परत एकदा शिवसेनेचा धनुष्यबाण, भगवा धनुष्यबाण विधानसभेमध्ये पाठवून द्या आणि आपली सेवा करण्याची मला संधी द्या, एवढी विनंती करतो. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. युवकांना या ठिकाणी योजना आणलेल्या आहेत, ज्येष्ठांसाठीच्या योजना वेगळ्या आहेत. आणि म्हणून या राज्यातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही करण्याचं काम या शासनाने केलेलं आहे. आणि या उलट हे काँग्रेसवाले फक्त खोटं बोलतात. मी खास करून आपल्याला या ठिकाणी सांगायला आलेलो आहे. आणि एक लक्षात घ्या, कर्नाटकामध्ये असंच बोलले, निवडणुकीच्या अगोदर म्हणते की आम्हाला 3,000 रुपये आम्ही तुम्हाला देतो. सत्ता आली, 1 महिना फक्त 3,000 रुपये दिले आणि योजना बंद करून टाकली. तुम्ही बघा, माहिती घ्या. आणि या उलट आमचा मित्र पक्ष भारतीय जनता पक्षाचं मध्य प्रदेशमध्ये सरकार आहे. आज 22 महिने योजना सुरू आहे, 22 महिने. आणि म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सामाजिक कार्याची शिकवण दिलेली आहे, गोरगरिबासाठी लढण्याचं शिकवलेलं आहे. आज अशा पद्धतीनं आपलं सरकार काम करतंय. कोल्हापूरमध्ये अनेक सोयी झालेल्या आहेत. रंकाळ्यावर आपण गेला असाल, रंकाळ्याचे व्हिडिओ पाहिला असाल. गेल्या अनेक वर्षामध्ये यांच्याकडे सत्ता आहे, कधी या लोकांनी रंकाळ्याचं भलं केलं नाही आणि कोल्हापूरचं भलं केलं नाही. या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. रस्ते सुरू आहेत. या ठिकाणी पूर या मोठ्या प्रमाणात येतो. 3200 कोटी रुपये पूर यायला नाही यासाठी सरकारनं मंजूर केलेले आहेत. अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. पुढच्या काळामध्ये आपल्याला या शहराची हद्दवाढ करायची आहे. आई अंबाबाई 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असणारे आपली आई अंबाबाई, इतके वर्षामध्ये त्याची कुठलीही डेव्हलपमेंट नाही. पण आपल्या शासनानं 1500 कोटी रुपयाचा DPR तयार केलाय, त्याला लवकरच मंजुरी मिळणार आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. 750 कोटी रुपयाचा पंचगंगा प्रदूषणाचा प्रस्ताव या ठिकाणी होतोय. आणि म्हणून आज लक्षात घ्या, या ठिकाणी IT पार्क आपल्याला आणायचं आहे. मुलांसाठी आपली मुलं शिकतात, मग पुण्याला जातात, मुंबईला जातात, बेंगलोरला जातील, चेन्नईला जातील. काही जणांची मुलं आपल्या देशाच्या बाहेर असतील. काय होतं, आई वडिलांनी मोठं करायचं, शिकवायचं. इथं आई वडील असतात वयस्कर, यांना सोडून ही मुलं जातात बाहेर. आई वडिलांच्या आजारपणाला कोण इथं बघायला तयार नाही. आई वडिलांचं सोडा, ही मुलं त्या ठिकाणी जातात, त्यांच्यावरती देखील कुणाचा कंट्रोल नसतो आणि त्यामुळे घटस्फोटचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या समस्या संपल्या पाहिजेत. या ठिकाणी आपल्या नागरिकांना योग्य चांगल्या पद्धतीनं जीवन जगता आलं पाहिजे, यासाठी IT पार्क देखील आपण या ठिकाणी मंजूर करणार आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी
आपण मोठ्या संख्येनं जमलेला आहात. घसा बसला म्हणत जरा जास्तच बोललो. मी सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. खरं म्हणजे या ठिकाणी मत हे तुमचं नेहमीच धनुष्यबाणाला आहे. धनुष्यबाणाला मत द्या म्हणून मला सांगायची गरज नाही. आपला हा भाग कायमपणे माझ्या पाठीशी राहिलेला आहे, शिवसेनेच्या पाठीशी राहिलेला आहे. असाच आशीर्वाद तुम्हा सर्वांचा, थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहून दे आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये परत एकदा शिवसेनेचा धनुष्यबाण, भगवा धनुष्यबाण विधानसभेमध्ये पाठवून द्या आणि आपली सेवा करण्याची मला संधी द्या, एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.